नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर पाटील। आज आपण भारतातील एज्युकेशन सिस्टम कसे आहे हे समजून घेणार आहोत। म्हणजेच भारतातील एज्युकेशनची आज काय स्थिती आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला। भारतामध्ये दरवर्षी स्वित्झर्लंडचे एकूण लोकसंख्ये इतके इंजिनियर्स प्रोड्यूस होतात, पण तरी सुद्धा इनोव्हेशन मध्ये स्वित्झर्लंड हे पहिल्या क्रमांकावर आहे। तर याचं कारण काय? तर भारतातील एज्युकेशन हे पाठांतरावर जास्त भर देते आणि अप्लाइड नॉलेजवर थोडं कमी भर देते। त्यामुळे भारतातील इंजिनियर्स हे इनोव्हेशन मध्ये मागे पडतायत। उदाहरणार्थ, जर का एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याच्या गाडीमध्ये काही बिघाड आला, तर तो मेकॅनिकल इंजिनियर त्या गाडीतील बिघाड स्वतः दुरुस्त न करता ती गाडी तो एखाद्या गॅरेजवर घेऊन जातो आणि तिथे त्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। म्हणजेच भारतातील टेक्निकल एज्युकेशन त्या इंजिनियर्सला इतकं काबिलच बनवत नाही की तो स्वतः त्या इंजिनिअरिंगच्या बेसवर त्या गाडीतला बिघाड दुरुस्त करू शकेल। मित्रांनो, हाच असतो ॲक्च्युअल नॉलेजचा आणि पाठांतर नॉलेज मधला फरक। त्यामुळे भारतातील इंजिनियर्स हे इनोव्हेशन मध्ये मागे पडतायत। मित्रांनो, QS ही एक संस्था आहे जी की जगातील टॉप युनिव्हर्सिटीची रँकिंग ही त्यांच्या कामगिरीवर ठरवत असते आणि या संस्थेच्या रिपोर्टनुसार पहिला क्रमांक हा MIT ला मिळालेला आहे, जी की अमेरिकेची संस्था आहे। पण मित्रांनो, भारतातील एकही संस्था अशी नाही की जी पहिल्या टॉप 10 मध्ये तर सोडा, पण पहिल्या 100 मध्ये देखील नाही। IIT बॉम्बेला 118वा क्रमांक मिळालेला आहे। म्हणजे IIT सारख्या संस्थांना देखील पहिल्या 100 मध्ये जर का जागा मिळत नसेल, तर अदर इन्स्टिट्यूटचा तर आपण विचार देखील करू शकत नाही। मित्रांनो, भारताच्या एज्युकेशन मध्ये सायन्स स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 होतो। हे 9वी 10वी आणि इंजिनिअरिंग मध्ये देखील शिकवले जाते। पण याचा अर्थ ॲक्च्युअल मध्ये काय होतो हे ना विद्यार्थ्यांना माहीत आहे ना शिक्षकांना, आणि यांचा वापर नेमका कोणत्या ठिकाणी केला जातो हे तर कोणालाच माहीत नसते। 3 इडियट्स जी की एक आयकॉनिक मूवी आहे, या मूवीने याच प्रश्नावर पडदा टाकलेला आहे। पण तरी सुद्धा आपण 2025 मध्ये देखील या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर काढू शकलेलो नाहीये। उदाहरणार्थ, जो विद्यार्थी संस्कृत मध्ये 100 पैकी 95 मार्क घेऊन येतो, तो विद्यार्थी सुद्धा त्याच्या काबिलियतवर संस्कृत मध्ये बोलू शकत नाहीये। त्यामुळे भारतातील विद्यार्थी कामयाब तर होतात, पण काबिल मात्र होत नाही। त्यानंतर मित्रांनो, आता आपण भारतातील व्होकेशनल एज्युकेशन बद्दल जाणून घेऊया। भारतात व्होकेशनल एज्युकेशन हे फक्त 5 ते 6% दिले जाते, आणि तेच जर का आपण अदर कंट्रीजचा विचार केला तर 45 ते 46% दरम्यान आहे। उदाहरणार्थ, चायनामध्ये 40% आहे, UK मध्ये 60% आहे आणि अमेरिकेमध्ये देखील 50%च्या प्लस आहे। या देशांच्या डेव्हलपमेंटमध्ये व्होकेशनल एज्युकेशनचा वाटा हा सर्वाधिक आहे, आणि या व्होकेशनल एज्युकेशनच्या जोरावरच चायना हे मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ द वर्ल्ड बनलेलं आहे। जर का आता आपण रिसेंटचा विचार केला तर BJP गव्हर्नमेंट हे स्किल एज्युकेशनवर जास्त भर देत आहे। त्यामुळे 2015 पासून व्होकेशनल एज्युकेशनमध्ये भारताचा टक्का वाढतोय। मित्रांनो, आपण जर का आपल्या शिक्षणाचा जुना इतिहास बघितला तर 1964 मध्ये कोठारी आयोग स्थापन करण्यात आला होता, जो आयोग शिक्षणात सुधारणा करणार होता। आणि आयोगाने काही शिफारशी केल्या देखील, जशा की फंडामेंटल एज्युकेशन देणे, त्याचबरोबर शिक्षकांना प्रशिक्षण देणे, आणि सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील 6% हिस्सा हा शिक्षणावर खर्च करणे। आणि या आयोगाच्या शिफारशीवरच 1986 मध्ये सेकंड एज्युकेशन पॉलिसी लावली। तसेच 2020 मध्ये थर्ड एज्युकेशन पॉलिसी लावण्यात आलेली आहे, आणि या दोन्ही एज्युकेशन पॉलिसींमध्ये शिक्षणावर 6% खर्च करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। पण मात्र 1964 पासून ते 2025 पर्यंत देखील भारताला हे टार्गेट पूर्ण करता आलेलं नाही। आणि हे काही मी माझ्या मनाने बोलत नाहीये, मी मागील काही 3-4 वर्षाचे शिक्षणावरील खर्च स्क्रीनला जोडून दिलेला आहे, जो की 3%च्या आसपास आहे। जर का आपण अदर कंट्रीजचा विचार केला, जसं की UK, चायना, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, या देशांचा शिक्षणावर खर्च हा 6%च्या आसपास आहे, आणि या देशांच्या डेव्हलपमेंटमध्ये शिक्षणाचा रोल हा सर्वात महत्त्वाचा आहे। त्यामुळे भारताने देखील शिक्षणावर 6% खर्च करणे हे गरजेचे आहे। मित्रांनो, सध्या सरकारी शाळांचा दर्जा इतका घसरला आहे की त्या शाळांमध्ये आता पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना टाकणे देखील बंद केले आहे। त्यामुळे खूप सारे सरकारी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहे। त्याचबरोबर भारतातील करिक्युलम देखील प्रत्येक स्टेटनुसार बदलत जातो। त्यामुळे अख्ख्या भारतामध्ये एकच एज्युकेशन स्टँडर्ड ठेवण्यास अपयश येत आहे। या उलट जर का आपण चायनाचा विचार केला तर अख्ख्या चायनामध्ये एकच एज्युकेशन पॉलिसी आणि करिक्युलम आहे। त्यामुळे अख्ख्या चायनामध्ये एकच एज्युकेशन स्टँडर्ड आहे। सध्या भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शनची पॉलिसीचा जोरदार पुरस्कार होत आहे, पण त्याचबरोबर
वन नेशन वन एज्युकेशन पॉलिसीचा देखील पुरस्कार करण्यात यावा। त्यामुळे अख्ख्या भारतासाठी एकच एज्युकेशन स्टँडर्ड असेल आणि भारतातील एज्युकेशन देखील अदर कंट्रीजच्या मुकाबल्यात बरोबरीने येईल। मित्रांनो, भारतातील एज्युकेशन इतकंच भारी आहे तर पॉलिटिशियन, सेलिब्रिटी आणि मोठी मोठी बिझनेसमॅन हे त्यांच्या मुलांना बाहेर देशात का शिकवतात, हा तर एक प्रश्नच आहे। जर का मित्रांनो सरकारी शाळांमध्ये जर का सुधारणा करायची असेल तर प्रत्येक पॉलिटिशियनला त्याचे मुलं सरकारी शाळा शिकवणं कंपल्सरी करण्यात यावं। हाच एक पर्याय मला त्याच्यावर दिसतोय। मित्रांनो, हे आहे भारतातील एज्युकेशन आणि एज्युकेशन सिस्टम। जर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।